माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि यशवंत आणि दीपक जेवण करत आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं, वेदिकाचा आज पहिला पेपर आहे, 10वीचे एक्झाम चालू झालेली तिकडं कर्नाटकमध्ये. तर वेदिकाचं जे पेपर आहे ते स्टार्ट झालेलं आहे, तोपर्यंत तिथंच बसलेले होते शाळेत. आता आलेले ते घराकडे आल्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे. म्हणजे आज करी दिन आहे, तर स्पेशल थाळी मी बनवली. धपाटी, ताज्या नारळाची चटणी, भजी, पापड, भात आणि शेवग्याची आमटी हे सगळं बनलेलं होतं. तर जेवण खाणं झालेलं आहे. जेवण झालं तर सगळेजण इथं रंगवून बसलेले आहेत. म्हणजे दीपक, दिनेश किंवा यशवंत कोणीही रंग खेळलेला नाही आहे आज, कारण एक्झाम चालू आहे त्यामुळे लक्ष सगळे तिकडंच आहे त्यांचं. पण दीपक दिनेशचे मित्रमंडळी सगळेजण आलेले आहेत आणि पूर्ण रंगून आलेले आहेत. आणि दीपक दिनेशलाही रंग लावायचा होता त्यांना, पण हे दोघंजण अजिबात रंग खेळले नाहीत, कारण त्यांना वेगळाच नाद होता. सगळेजण बाहेर बसलेले होते. जसं वेदिकाचं पेपर संपलं, म्हणजे 1:30 वाजता पेपर संपला तिचा, मग ते आल्यानंतर यशवंत आणि वेदिका गावाकडे गेले. तर कालचा दिवस असाच गेला, ना कोणी रंग खेळला ना काही नाही, असं झालं. असो, हा दुसरा दिवस आहे आणि दीपक बेळगावला जायला निघाला. तर आईनं हारं दिलेले आहेत. दीपक गेलेला होता गावाकडे. म्हणजे सकाळी काही माहिती नव्हतं की दीपक आज बेळगावला जाणार. अचानकच मेसेज आला 11 वाजता आणि आता टायमिंग बघू शकता तुम्ही, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. मी सगळी कामावरून थोडंसं रेस्ट घेतलेले होते. तर दीपक आता जायला निघणार आहे, म्हणजे म्हणत आहे. ट्रॅव्हल्स तिथं जे आहे ना बुक केलेली आहे त्याच्या पप्पांनी. म्हणजे इथून हुमनाबादला जाणार, हुमनाबादून मग ट्रॅव्हल्स आहे तिथून सीट बुक केलेली आहे. कारण डॉक्युमेंट जे असतात ना ते इम्पॉर्टंट असतात सोबत, त्यामुळे सीट बुक केलेली आहे. कुठे डॉक्युमेंट्स इकडे तिकडे पडू नये. मग आता दीपक अचानकच जायला निघणार आहे. सकाळी काही माहिती नव्हतं, थोडंफार मी आवरलं असतं, म्हणजे माझी रोजची कामं होती, कपडे भांडे हेच आवरलं आणि रेस्ट घेतलेली होती थोडंसं. तर आता आलेला आहे, जाणार आहे. 3:30-4 वाजता निघेल तो. तर चपाती, भाजी, चटणी काहीतरी बनवून देते. चिवडा तितकं बनवलेला आहे. थोडासा अवतार असा झालेला, इग्नोर करा, कारण उठलेली आत्ता. थोडंसं तुम्ही म्हणत असताना की ताई थोडंसं आराम घे, थोडंसं आराम घे, तर म्हटलं ताई बरोबरच सांगतात, थोडंसं आराम घेतल्यानं थोडंसं तब्येत ठीक होणार आहे. तर असो, हारही आले माहेरून, आता काढून ठेवते हार आणि पटकन कणिक मळून घेते. दीपक गेलेले आहे. आता काहीतरी जे डॉक्युमेंट्स आणलेले आहेत ना त्याचे झेरॉक्स पण लागणार, म्हणजे झेरॉक्स काढून ठेवतो 1-2 घरी. कुठं काही हरवलं काही झालं तरी झेरॉक्स तरी असावे, मग काढून ठेवत असतो. तो गेलेले झेरॉक्सही काढून आणेल आणि त्याचं जे आहे इम्पॉर्टंट काम ते करून येईल. तोपर्यंत मी माझं आवडते, चपाती वगैरे करते. तर गेट अगोदर बंद करते. वातावरण ठीक आहे, अजून आहे थोडंसं. तर हे कपडे धुवून झालेले आहेत, वेळेत सगळी कामं आवरली आणि बसलेली होते. गेट बंद करते. चला लागूया. तर दीपक गावाकडे गेलेला होता, कारण डॉक्युमेंट्सवरती सरपंचाचे सिग्नेचर लागणार होते. जसं अगोदर याची हेराफेरी होती तशीच आज झाली. म्हणजे अचानकच 11-11:30 वाजता मेसेज आला की उद्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, उद्या सकाळी बेळगावला, आणि बेळगाव इथून खूप लांब आहे. तर आजच दीपकला निघावे लागेल. म्हणजे अगोदर काही माहिती नव्हतं की तू जाणार आहे, पण जसं मेसेज आला तसं पटकन, म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पण त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्या डॉक्युमेंट्सवरती गावातल्या सरपंचाचे आणि पंचायतमधले सिग्नेचर, म्हणजे जे थप्पा असतो ना सरकारी, ते लागणार होता. म्हणून गावाकडे गेला. ते सगळं झालं. येता आईकडे गेलेला होता. आईनं हारं दिलेत. म्हणजे जसं आता शिमग्याला हारं आणतात, परत गुढीपाडव्याला लागतं. जसं तुम्ही म्हणत होता, एक ताईंची कमेंट आली, त्या म्हणत होत्या आमच्याकडे मुलांच्या गळ्यात घालतात पण पाडव्याला पण हार लागतात. तर हो, साखरेचा हार पाडव्यालाही लागतो गुढीला आपल्याला घालण्यासाठी. ते पण मी ठेवलेले आहेत. परत आईनं पण दिलेले आहेत. खायला तितकं कोणी खात नाही घरामध्ये, दीपक, दिनेश किंवा मी, कोणालाही खायला आवडत नाही. सगळ्यांच्या गळ्यात घातलं. जसं आम्ही 1 किलो हार मागवलेले होते आणि 2 मी ठेवलेले होते गुढीपाडव्यासाठी, परत आईनं दिलेले आहेत. तर असो, आता अगोदर मी इकडं कणिक मळत आहे. तर कणिक इथं पॉकेटमध्ये का ठेवलेली होती, जे गव्हाचं पीठ मी दळून आणलं ते व्यवस्थित वाटतच नव्हतं मला, चपाती व्यवस्थित होतच नव्हती. काहीतरी गव्हामध्ये हे असेल. गहू तर छान आहेत, पॉकेटचे गहू आहेत तरी पण. तर मी काय केलं, फॉर्च्यूनचं एक गव्हाचं 5 किलोचं पॅकेट मागवलं आणि या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. तर व्यवस्थित चपाती बनत आहे. आणि जसं डब्बा भरून थोडंसं उरलेलं पीठ होतं ते मी पॉकेटमध्येच ठेवलेलं होतं, तेच मी आता कणिक मळायला घेतलेलं आहे. तर इथं फक्त 2 ते 3 वाटी पीठ घेतलं, कारण जास्त घेतलेलं नाही का, फक्त दीपकलाच मला पॅक करून द्यायचं आहे चपाती, आणि घरी जेवण करेल इतकंच. तर पीठ मळून झालेलं आहे, झाकून ठेवलं थोडा वेळ. भाजी काय बनवावा विचार करत होते मी, पण दीपक म्हणत आहे फक्त शेंगदाण्याची चटणी दे, दही घेऊन खाईन असं म्हणत होता. म्हणजे भाजी दिली तर राहते नाही, कारण गरमी खूप आहे. तर मी चपात्या बनवल्या घाई गरमीत, कारण आता थोड्या वेळा दीपक जायला निघेल. म्हणजे अचानक जेव्हा आपल्याला माहिती होतं ना त्यावेळेस सुचत नाही की काय बनवायचं आहे काय नाही, म्हणजे दिमाग आपलं चलत नाही, त्यावेळेस डोकं चालत नाही, कारण कमी वेळात झटपट बनवायचं असतं आणि काय बनवावं हा एक मोठा प्रश्न असतो.
तर फक्त चपाती बनवली, शेंगदाण्याची चटणी पॅक करून देणार आहे. दीपकचं जेवण झालेलं आहे, म्हणजे भाजी चपाती गरम गरम जेवण झालेलं आहे दीपकचं. आणि इकडे चिवडा मी अगोदरच बनवून ठेवला, इतकं बरं झालं. आता चिवडा बनवायला भरपूर वेळ गेला असता मला, म्हणजे जसं अचानक माहिती झालं तसं आपण काय काय तयारी करणार असंही होतं, असा गोंधळ होतो. तर चिवडा मी बनवलेला आहे, तेच थोडंफार पॅक केलेलं आहे. म्हणजे दीपक म्हणजे आवडतं पण, आणि रस्त्यामध्ये काय खाणार, बाहेरचं खायला आवडत नाही याला, आणि तिकडं व्यवस्थित काहीच भेटत नाही बेळगावकडे. म्हणत आहे डोसा घेतला तर ते कधी करून ठेवतात, त्याला मसाले पण वेगळेच असतात. मग मी ते म्हणजे आपल्यासारखं जेवण नसतं तिकडं. आता काय अवस्था होणार मुलांची बाहेरगावी गेल्यानंतर, असं मला विचार येतो. कारण आपण जसं घरी बनवतो जेवण तसं बाहेर भेटत नाही यांना. जसं बेळगावकडे म्हणत आहे, आता जेव्हाही जातो तिथला नाश्ता पण याला आवडत नाही. नाश्त्यामध्ये पुरी भाजी मिळते किंवा डोसा भेटतो. डोसा असा असतो की ते अगोदर त्याला चटणी आणि काय काय लावून ठेवलेलं असतं, एकदम आंबटखट लागतो आणि मऊ राहतो, मग मी खावं असं वाटत नाही ते, असं त्याचं म्हणणं आहे. तर म्हणत आहे चिवडा घेऊन जातो, मी चिवडाच खाईन पण काही घेणार नाही तिथलं, कारण 2-3 वेळा तो जाऊन बघितलेला आहे, काहीच तिथलं आवडत नाही. जसं जेवढं मी पॅक करून देते तेच खातो. तर इकडे मी चपाती दिलेली आहे. आता जेवण काय संध्याकाळी करेल तो तिथंच कुठेतरी हॉटेलमध्ये, म्हणजे आता जसं हुमनाबादला जाणार आहे, हुमनाबादला तिथूनच आहे ट्रॅव्हल्स आणि सीट बुक केलेली आहे. तर तिथलं जेवण आपल्यासारखं असतं हुमनाबादमध्ये, पण जसं बेळगावला जाईल तिथलं जेवण वेगळंच असतं, ते त्याला आवडत नाही. म्हणून मी तिकडं जेवण करण्यासाठी हे चपाती शेंगदाण्याची चटणी दिली, दही घेऊन खायला सांगितलेलं आहे, परत चिवडा पण दिलेला आहे. तर इकडं मी सगळं हे पॅक केलेलं आहे, म्हणजे कपड्यामध्ये बांधलेलं आहे. कपडा असंच कवरमध्ये ठेवेल, म्हणजे चपाती जी आहे ना हडकणार नाही, मऊ बनवून राहील. तर अशा प्रकारे पॅक केलेला आहे. दही पण खूप सारं आहे, पण द्यायला जमत नाही, नगही म्हणत आहे आणि पांढऱ्या वस्तू देऊ नये असं म्हणतात, त्यामुळे दही वगैरे मी दिलेलं नाही आहे. तर झालेले पॅकिंग, बॅगमध्ये सगळं पॅक करते. आता थोड्या वेळा दीपक जायला निघेल, म्हणजे इथनं घरातनं तो 3:30 किंवा 3:45पर्यंत निघाला तर भालकीला पोहोचेल. भालकीहून मग तिथून आणखीन दुसरी एस टी पकडून त्याला हुमनाबादला जायचं आहे, म्हणजे वेळेत पोहोचेल, म्हणून थोडंसं लवकरच निघालेलं आहे. तसं तर रात्री 9-9:30 वाजता ट्रॅव्हल्सतून निघणार बेळगावहून, म्हणजे बेळगावहून नाही, हुमनाबादहून बेळगावला जायला, म्हणजे सकाळपर्यंत हा वेळ जाऊन पोहोचेल 6 वाजेपर्यंत. तर बॅग पॅक झालेली आहे. पाण्याची बॉटल वगैरे मी घ्यायला सांगितली, कारण गरमीचे दिवस आहेत. आता हा घेईल, पण गार पाणी भेटतं, व्यवस्थित घेत नाहीत मुलं बाहेर, तर मला घरातनंच पाणी घेऊन जा. तर पाण्याची बॉटल वगैरे घेत आहे. आणि फ्रीजलाही पाणी मी ठेवत नाही आजकाल, तर तेच म्हणत आहे दीपकला, आता कोणी आले पाहुणे वगैरे तर ते फ्रीजमधलं पाणी मागत आहेत. आम्ही पित नाही, पण त्यांच्यासाठी तरी 2-3 बाटल्या मी इकडे काढून ठेवायला सांगितलं. मी जसे नवीन आणलेल्या आहेत बाटल्या पोत्यात भरून मी इकडे किचनमध्ये ठेवलेलं आहे. जे एक्स्ट्राचं असतं तिकडचं असतं, तर इकडे 2-3 काढला, सगळे भरून ठेवायला सांगितलं आणि एक भरून घेतलेला आहे. आणि आता दीपक जायला निघालेला आहे. टायमिंग 3:30 वाजलेले आहेत आता यावेळेमध्ये. तर बघू शकता टायमिंग, बघू शकता सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे, झाडणं पुसणं, अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं टिफिन झालेला आहे. दिनेश कॉलेजला गेलेला आहे, दीपक काल बेळगावला गेलेला आहे, त्यामुळे दुधाची पंचायत झालेली आहे. दररोज दीपक दूध घेऊन येतो, पण आता बघूया हे कधी आणतील. तर वातावरण छान झालेलं आहे आजचं. माझी सगळी कामं आवरले, आंघोळ वगैरे झाली. तर फूल खूप छान उगवलेलं आहे कुंड्यामध्ये, गुलाबाचं खूप सुंदर वाटत आहे. तोडायचं अजिबात मन नाही आहे, पण असं म्हणतात झाडांना फूल ठेवलं तर वेगळं फूल लागत नाही झाडांना, त्यामुळे फूल तोडून घेणार आहे मी. पण अगोदर मी देवांना स्नान घालते. तर पाणी वगैरे भरून घेतलं, कारण लाईटचं नक्की नसतं, त्यामुळे पाण्याचं काम झालेलं आहे. तर देवाला स्नान घालूया. आणि इथं घरच्या शेजारी आज घर वास्तू आहे, त्यामुळे काही वस्तू कमी आहे तिथं. चौरंग, देवाचा तांब्या, आरतीचं ताट सगळं तिकडं दिलेलं आहे मी. आणि मला पण पूजेत जायचं आहे, म्हणजे सवाशीण म्हणून सांगितलेलं आहे. तर पटकन देवपूजा करून घेते आणि मग जाणार आहे. तर रोजची देवपूजा झालेली आहे, परत मला पूजेला जायचं आहे. म्हणजे कसं असतं, अगोदर पूजा असते, म्हणजे बोरवेलची वगैरे पूजा 5 सुवासिनींना बोलून केलं जातं, तर तिकडे जायचं आहे मला. अगोदर मी घाईगडबडीत देवपूजा केली. आणि चहा काही घेत नाही मी आजकाल, हळदीचं पाणी घेते. सकाळी ॲलोवेरा आणि काय आवळा ज्यूस हे घेतलेलं आहे. आता मी इकडे हळदीचं पाणी घेतलं, पाणी गरम केलेलं आहे, आणि अर्धा चमचा हळद टाकली, त्यामध्ये पाणी टाकलं, निवांत एक 5 मिनिट बसून पेन मी. छान वाटत आहे, छान असतं हे घेणं. जसं आपल्याला आता वेट वगैरे वाढलेलं आहे, वजन वाढलेलं आहे, कमी करायचं असलं तरी आपण हळदीचं पाणी सकाळी पिऊ शकता, अंशापोटी फायदा होतो याचं. तर हळदीचं पाणी पिऊन घेते, मग मी अगोदर तिकडं जाणार आहे. परत जेवण वगैरे दुपारी होईल, पण आता पूजा जे आहे ना ते बोलवलेले आहेत, तर तिकडे 1 तास 1.5 तास लागणार आहे. बाबाही आणखीन आंघोळीला आलेले नाही आहेत, बाहेर गेलेत कुठंतरी, म्हणजे टायमिंग तितकं झालेलं नव्हतं त्यावेळेत. जसं मी तिकडे गेली पूजेला वगैरे, तोपर्यंत बाबा आलेले होते, तर त्यांचं आंघोळ जेवण खाणं झालं. परत मग मी तिकडे जेवण करायला गेलेले होते, तर नंतर मी काही व्हिडिओ बनवला आणि हा रात्रीचा व्हिडिओ आहे. येतेवेळेस दुपारी पाणीपुरी घेऊन आलेले होते, कुणीच खाल्लं नाही, कारण मी तिकडे जेवायला गेलेले होते, सवासींचं आमंत्रण होतं मला.
यांचं जेवण खाणं झालं, हे गेले गॅरेजला आणि परत मग पाणीपुरी वगैरे जे आणलेलं आहे ते तसंच ठेवलं, कारण दीपक पण नाही या वेळेमध्ये. तर दिनेशला आल्यानंतर अगोदर कॉलेजून पाणीपुरीच दिली आणि खिचडी मी बनवलेली होती, कारण वेदिकाचा आज पण दुसरा पेपर होता. तर ती येणार होती दुपारी पण आलीच नाही, त्यामुळे ती खिचडी तशीच राहून गेलेली आहे. तर दिनेशला म्हणलं खिचडी खूप सारी आहे, तर दही आणि खिचडी मी दिनेशला इकडं जेवण म्हणजे जेवायला वाढलेलं आहे आणि यांचा वेट करत आहेत. कधी येतील काय माहिती, म्हणजे लवकर येत नाही. टायमिंग सांगितलं रात्रीचे 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत. आलेले आहेत एक वेळेस द्राक्षे, नंतर अंजीर घेऊन आलेले आहेत, कलिंगड पण आणलेले आहे. म्हणजे उद्या गुरुवारचा उपवास राहणार आहे, तर सगळं आजच आणून ठेवलेले आहेत. तर असो, आता जेवण खाणं करून घेऊ. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.